UK's media presence. परदेशात जायला कुणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडतं. आपल्या मुलानं मुलीनं परदेशात नोकरी करावी, तिथं स्थायिक व्हावं आणि गडगंज पैसा कमवावा असंच स्वप्न अनेक आईबाप पाहू लागलेत. त्यात गैर काहीच नाही, पण काही गोष्टींमुळं ही स्वप्न उद्ध्वस्त होत आहेत. अशा फसवल्या गेलेल्या, तिथं अडकून पडलेल्या लोकांसाठी काम करतंय रेडिओ फाउंडेशन आणि त्याची धुरा सांभाळतीये एक मराठमोळी दुर्गा, धनश्री पाटील. पती कमलेश पाटील यांच्या नोकरीमुळं दुबईत स्थायिक व्हावं लागलेल्या धनश्री कोविड काळात स्वतःच दुबईत अडकल्या. पण भारतात येण्याच्या खटपटीत त्या एकट्या आल्या नाहीत, तर अनेक भारतीयांना घेऊन आल्या आणि सुरू झाला हा चित्तथरारक प्रवास. आता दिवस असो वा रात्र, तब्बल 26 देशातून त्यांना फोन येतात. या ना त्या कारणानं अडकलेले भारतीय त्यांची मदत मागतात आणि या बाई जगाच्या पाठीवर कुठेही असोत पुढच्या काही तासात त्यांना दिलासाही देतात. आजवर त्यांनी अनेक कामगारांची आणि विद्यार्थ्यांचीही सुटका केली. एवढंच नाही तर छिन्न विछिन्न झालेले, प्रचंड दुर्गंधी येत असलेले अनेक मृतदेह या बाईंनी त्यांच्या टीमच्या मदतीनं कुटुंबियांच्या ताब्यातही दिलेत. कोणत्याही देशातून फोन येऊ, दुसऱ्या रिंगला घ्यायचा. जिथं टीम नसेल तिथं स्वतः उतरायचं. ज्या यंत्रणेची मदत घेणं शक्य असेल त्यांना फोन करायचा. सारं काही या बाई सांभाळतात हे ऐकून कानांवर विश्वास बसत नाही. या कामामुळं त्यांचा सर्वत्र दबदबा वाढलाय, पण सकारात्मक. या कामाचं सरकारनंही कौतुक केलंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह माजी परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या त्या विश्वासू सहकारी आहेत. अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांना गौरवलंही गेले. पण त्यांच्या या साऱ्या धडपडीच्या पाठीशी आहेत त्यांचे पती आणि सारं कुटुंब. मंडळी नमस्कार. पाहिलं किती अचाट, अफाट आणि साहसी क्षेत्रामध्ये एक बाई पाय रोवून काम करतीये. मी बाई हा शब्द जाणीवपूर्वक आणि मुद्दाम वापरलाय. त्याचं कारण असं आहे, गेली कित्येक वर्षांमधल्या प्रथा परंपरा या बाई शब्दाभोवती चिकटलेल्या आहेत आणि या प्रथा परंपरांच्या मानगुटावर पाय देऊन एक रणरागिणी उभी आहे. त्याच रणरागिणीच्या घरी आज आपण आलोय. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. धनश्री पाटील त्यांचं नाव. मॅडम नमस्कार. नमस्कार. मला तुम्हाला पाहिल्यानंतर किंवा तुमची कहाणी वाचल्यानंतर पहिल्यांदा एअरलिफ्ट मधला अक्षय कुमार आठवला. कारण होतं कसं, आपण आपली जी शहर आहेत महाराष्ट्रात किंवा देशभरामध्ये कुठेही साधी रस्त्यावर छोटीशी घटना घडली तरी कुणी मदतीला जात नाही हो. पण तुम्हाला परदेशात अडकलेल्या भारतीयांप्रती वाटलेली कणव, कसं वाटलं हे क्षेत्र निवडावं? काय प्रवास आहे हा? थोडक्यात आधी माझं बॅकग्राऊंड सांगते. पुण्यातून आम्ही दुबईला मिस्टरांच्या जॉबसाठी म्हणून गेलो. तिथे माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती. 10 वर्ष तिथे मी वेगवेगळे इव्हेंट करत होते आणि एक परदेशात जे आपण आयुष्य छान जगतो तसं आम्ही जगत होतो. आणि त्यावेळेला तिथे 10 वर्ष काढल्यानंतर देखील आम्हाला माहिती नव्हतं, म्हणजे इनफॅक्ट परदेशात राहणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला हे माहिती नसतं की आपल्या आजूबाजूला चाललं काय आहे. सगळं छान छान असतं, प्रत्येक जण कमवतो, भरपूर पैसे कमवतो, आपलं जे लाईफ आहे ते आपण एन्जॉय करतो. इथेही राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की अरे किती छान आयुष्य ते जगतायत. आणि हे सगळं चालू असताना 2020 मध्ये एकदम करोनाचं सावट आलं. मार्च महिना होता आणि त्यावेळेला माझा होळीचा खूप मोठा इव्हेंट असतो. जवळजवळ 10,000 फुटबॉल असलेला मोठा होळीचा इव्हेंट तिथे दुबईमध्ये असायचा. तो 13 मार्चला होता. आणि त्याच्याच आधी एक 15 दिवस मला कॉल आला होता की माझ्या सासऱ्यांना मेजर हार्ट अटॅक आला होता आणि ते ऍडमिट होते. पण माझा इव्हेंट होता, माझ्या मुलीची वार्षिक परीक्षा होती जी मार्च मध्ये संपणार होती 12 तारखेलाच. आणि मग आमचा विचार होता की परीक्षा संपली, इव्हेंट झाला की आपण भारतात जाऊ. असं होत असतानाच करोनाचं सावट आलं आणि नेमकं म्हणजे दुर्भाग्य असं की पुण्यामध्ये जो करोनाचा पहिला पेशंट सापडला तर तो दुबईतूनच आलेला होता. आणि त्यामुळे दुबईहून किंवा परदेशातून कुठल्याही याच्यातून येणाऱ्या सगळ्या भारतात येणाऱ्या फ्लाईट्स बंद झाल्या अचानकच. त्यामुळे काय झालं, हे खूप शॉर्ट नोटीसवर झाल्यामुळे खूप सारे भारतीय ज्यांना भारतात यायचं होतं ते तिथेच अडकून राहिले.
आता सगळ्यांना असं वाटलं करोना इतका डोकं वर काढेल असं कोणालाच कल्पना नव्हती. त्यावेळेला हार्डली 30-35 केसेस दुबई सारख्या ठिकाणी होत्या ज्या दिवशी फ्लाईट रिस्ट्रिक्शन आली. असं वाटलं एक साधा ताप असेल आणि सगळं सॉर्ट आउट होऊन जाईल. पण करोनाचं थैमान सगळीकडेच हे झालं आणि महिने मग ते वाढत गेलं. आधी असं वाटलं की मार्चच्या एंडिंग पर्यंत फ्लाईट होईल आणि आपण सगळेच जण जाऊ असं म्हणून अनेक लोक वाट बघत होती. आता हा विषय आपलं जे काम सुरू झालं तो फक्त महाराष्ट्रीयन लोकांपासून सुरू झाला. कारण करोनाच्या काळात फ्लाईट रिस्ट्रिक्शन आले पण लगेचच शासनाने केंद्र शासनाने खूप चांगलं पुढाकार घेऊन वंदे भारत मिशन अंतर्गत सगळ्या फ्लाईट काही निवडक अशा फ्लाईट त्यांनी चालू केल्या ज्याला खूप साऱ्या प्रोसिजर होत्या. इमर्जन्सी केसेस मधल्याच लोकांना फक्त भारतात यायला त्यावेळेला त्यांनी अलाउड केलं होतं. खूप सिलेक्टेड लोक त्यातून येत होती. पण भारतात बाकी सगळ्या स्टेट्समध्ये फ्लाईट्स मार्च एप्रिल पासून चालू झाल्या. पण दुर्भाग्य महाराष्ट्राचं असं की थोडीशी त्यांनी त्यांच्यात धडकी भरली होती की दुबईतूनच आलेला पेशंटमुळे करोना आपल्या महाराष्ट्रात पसरलेला आहे असं एक काहीसं चित्र तयार झाल्यामुळे बाकी अमेरिका आणि बाकी या सगळ्या कंट्रीज मधनं महाराष्ट्रात फ्लाईट लँड होत होत्या. पण दुबईतून महाराष्ट्रात फ्लाईट काही मान्यता मिळाली नाही. आता हा जो प्रमुख जवळजवळ 6,000 महाराष्ट्रीयन लोकांना त्यावेळेला भारतात यायचं होतं म्हणजे महाराष्ट्रात यायचं होतं. डोमेसाईलचा इश्यू होता त्यामुळे कुठलाही महाराष्ट्रातला व्यक्ती केरला किंवा दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसू शकत नव्हता. त्यातली मी एक होते कारण मला भारतात यायचं होतं. आमची इमर्जन्सी होती म्हणून आम्ही रोज सकाळी उठायचो काउन्सिलेटला मेल करायचो मेडिकल रिपोर्ट्स द्यायचो आणि हे सगळं एक सर्वसामान्य जसं आपण काम करतो तसं ते चालू होतं. 15-20 दिवस झाले असं काहीच झालं नाही कारण काउन्सिलेटच्या मागे ऑलरेडी इतक्या भारतीयांची जबाबदारी असल्यामुळे त्यांना इंडिव्हिज्युअली मेलला रिप्लाय करणं शक्य नव्हतं. आता हे मी कधी बोलू शकते की जेव्हा हे सगळ्या प्रोसेस मधनं आपण काम करतोय म्हणून मी त्यांचा तो इश्यू जो आहे रिप्लाय का करत नाहीयेत हा मी समजू शकते आणि बोलू शकते. पण एक सर्वसामान्य नागरिक जेव्हा तिथे बसलेला असतो मेल करतो त्यावेळेला थोडासा आपल्या सरकारबद्दल निगेटिव्हिटी येते किंवा आपण तिथे खूप असे त्रस्त होतो. मग त्याला एक सोल्युशन काय तर माझा इव्हेंट सेक्टरमुळे तिथे खूप चांगला रेपो होता. लोक मला चांगली ओळखत होती. मुळातच सामाजिकच माझा पिंड असल्यामुळे सामाजिक कामाचा त्यामुळे मला कुठेतरी ते असं डिस्टर्ब करण्यासारखं होतं की हे फक्त आपल्या पुरतं नाहीये हे सगळ्या ओव्हरऑल महाराष्ट्रीयन लोकांचा हा प्रश्न आहे. तर अशा वेळेला मग मी एक दिवस सहज एक फेसबुक लाईव्ह केला आणि त्यामध्ये अपील केलं की जे दुबईतले मोठे मोठे महाराष्ट्रीयन उद्योजक आहेत किंवा महाराष्ट्रीयन लोक आहेत की जे केंद्र शासन राज्य शासन यांच्याबरोबर चांगली त्यांची कनेक्टिव्हिटी आहे त्यांनी पुढे यावं. 6,000 लोकांना भारतात जायचं आहे तर त्यासाठी तुम्ही वरपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत करा. मीनवाईल मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यामध्ये हे सगळी लोक आमच्याशी जोडत गेली होती की ज्यांना परत यायचं होतं. त्यामध्ये अनेक इमर्जन्सी केसेस होत्या की मार्च महिना होता. खूप सारे सिनियर सिटीजन आपल्या मुलांच्या घरी सुट्टीसाठी म्हणून विंटर असतो त्यामुळे ते जातात 1 महिन्यासाठीच जातात पण त्यावेळेला तेवढाच औषधं ते घेऊन जातात. मग त्यांचे हेल्थ इश्यूज असतात त्यांची औषधं संपली होती चेकअपच्या डेट आल्या होत्या. हे सगळे खर्च दुबईत राहून शक्य नसतात तिथे आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिसिन पण मिळत नाही. तर त्यामुळे त्यांना भारतात येणं गरजेचं होतं. अनेक लोक कॅन्सर डायलिसिस या उपचारांसाठी तिथे नाही करत इथे येऊन करतात त्यांना येणं गरजेचं होतं. 35 वीक नंतर प्रेग्नंट लेडीज ट्रॅव्हल करू शकत नाही तर मग अशा प्रेग्नंट लेडीजला पण भारतात यायचं होतं. आणि काय झालं की दुबईची आर्थिक परिस्थिती आहे ना त्या काळात जेव्हा करोना आला त्या पूर्णपणे चेंज झाली. करोना आला लोकांचे जॉब धडाधड गेले. मग त्यामुळे काय झालं की खूप साऱ्या आणि अनफॉर्च्युनेटली या ज्या प्रेग्नंट लेडीज होत्या ना त्यातल्याच कित्येकांच्या मिस्टरांचे जॉब गेले होते. मग एकतर 35 वीक जवळ येत होता मिस्टरांचा जॉब नव्हता विजा नाही. मग अशा वेळेला त्या तिथे राहून तिथे डिलिव्हरी करणं हे त्यांना शक्य नाही. आणि प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की मला डिलिव्हरीसाठी माहेरी जायचं इथे अडकून काय करणार. तर अशा अनेक महिला तिथे मला अप्रोच झाल्या मुली. तर मग ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या केसेस होत्या. अनेकांचे जॉब गेले होते त्यांना तिथे राहणं शक्य नव्हतं त्यांना परत यायचं होतं. मग अशा याच्यामध्ये माझ्या मदतीला तिथे माझं फेसबुक लाईव्ह
राहुल तुळपुळे असे आपले पुण्याचेच एक मोठे उद्योजक आहेत तिथे. त्यांनी सहज म्हणून तो पाहिला. ते म्हणाले की त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला. ते म्हणे मी फेसबुक पाहत नाही, योगायोगाने हा तुझा व्हिडिओ मी पाहिला आणि तू जे काम करतेस तर तेच वेगळ्या लेवलला मी करतोय, मी गव्हर्नमेंट लेवलला करतोय. तर आपण एकत्र जर एफर्ट्स घेतले ना तर आपण मे बी लोकांना चांगला रिलीफ आपण देऊ शकतो. तर त्यापुढे आमचं ते एकत्र येऊन काम सुरू झालं. मग त्यात मी ग्राउंड लेवलला म्हणजे ज्या लोकांना परत यायचं होतं त्यांच्याशी मी कम्युनिकेट करत होते. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचे प्रॉब्लेम ते सांगायचे की अनेकांकडे किराणा नव्हता, अनेकांकडे घराचं रेंट भरायला पैसे नसायचे, घर सोडायला लावलं होतं. दुबई सारख्या ठिकाणी एक व्यक्ती तर मेट्रो स्टेशन रात्री तिथे त्यांना पूर्ण एक रात्र त्यांनी मेट्रो स्टेशनवर काढली जी इल्लीगल होती. जर तिथल्या पोलिसांनी ते पाहिलं तर त्यांना डायरेक्ट जेलमध्ये उचललं असतं. मग त्याच ग्रुप मधली लोक एकमेकांना मदत करायला लागली की अरे आपण सगळे एकाच याच्यातून नावेतून चाललेलो आहोत, पण आपण मदत एकमेकांना केल्याशिवाय ना काही यातून रस्ता निघणार नाहीये. मग एक अशी छान कुटुंब आमचं ते तयार झालं आणि त्यात मी पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी करत होते. राहुलजी होते, त्यानंतर अलादिल ट्रेडिंगचे धनंजय दातार हे खूप मोठे मोठे उद्योजक आहेत. तर असे मग हे सगळं एकत्र त्यांची साथ मला मिळाली. मग आम्ही तिथे लोकांचे रेंट भरणं, नंतर लोकांना किराणा देणं, ही सगळी कामं, त्यांना जागा म्हणजे राहण्यासाठी जागा बघून देणं, हे शॉर्ट रिलीफचे आम्ही सगळे त्यांना पर्याय तिथे उपलब्ध करून द्यायला लागलो. सायमल्टेनियसली आमचे इथल्या न्यूजपेपरला अप्रोच व्हा, नंतर चॅनल पर्यंत जा, आमचं जे गाऱ्हाणं आहे ते सरकारपर्यंत कशा पद्धतीत आम्हाला मांडता येईल हे मांडण्याचा आम्ही सगळा प्रयत्न केला. आणि 12-13 जूनला पहिल्या 2 इव्हॅक्युएशन चार्टर फ्लाईट राहुलजींच्या पुढाकाराने आणि माझ्या कोऑर्डिनेशनने महाराष्ट्रात आल्या. वंदे भारत मिशनच्याही आधी म्हणजे मार्च ते जून हा आमचा प्रवास हा असा खडतळ चालू होता. 24 तास फोन चालू होते, आम्ही लोकांचे प्रॉब्लेम ऐकत होतो. सायमल्टेनियसली आम्ही केंद्र शासन राज्य शासनाबरोबर कोऑर्डिनेट करत होतो. एवढ्या सगळ्या धडपडीनंतर 2 फ्लाईट आल्या. त्यातली 13 जूनला जी फ्लाईट आली ती पुण्यात आली, 12 जूनला मुंबईला आली. 180 लोक पहिल्यांदा इथे लँड झाली आणि त्याच फ्लाईट मधून मी भारतात आले पुण्याच्या. मीन व्हाईल आमच्या प्रयत्नांमध्ये तिथल्या काउन्सिलेटने आम्हाला खूप मदत केली की ते इमर्जन्सीच्या 35 वीक किंवा कॅन्सर पेशंट किंवा डायलिसिस वाले होते त्यांना त्यांनी केरळला पाठवायला सुरुवात केली आणि केरळवरून ती लोक महाराष्ट्रात येत होती. पण हा जो आहे ना एक 15-20 लोकांना पाठवल्यानंतर केरळ गव्हर्नमेंटचा पण आम्हाला खूप असा रिस्पॉन्स यायला लागला की इथे डोमेसाईलचा आहे, आम्ही आमच्या लोकांचं करू का तुमच्या लोकांचं करू, असं म्हणून त्यांनी तो सपोर्ट काढून घेतला. म्हणून आम्ही तो चार्टर फ्लाईटचा जो ऑप्शन आहे तो चूज केला की आता जर भारत सरकारकडून काही होत नाहीये तर आपल्याला चार्टर फ्लाईट हा एकमेव ऑप्शन आहे. आणि मग इथून हे कार्य चालू झालं. 180 जेव्हा 2 फ्लाईट लँड झाल्या त्यावेळेला धनंजय दातार सरांचा मला फोन आला की मला देखील महाराष्ट्रीयन वर्कर्स जे आहेत ज्यांचे जॉब गेलेले आहेत त्यांना परत आणण्याची इच्छा आहे, त्यांचा सगळ्यांचा खर्च मी करायला तयार आहे, पण हे सगळं जी प्रोसेस होती खूप कॉम्प्लिकेटेड होती, खूप शासकीय त्याच्यात प्रोसिजर होत्या, कोऑर्डिनेशन खूप इम्पॉर्टंट होतं, मग हे करणार कोण. म्हटलं सर हे ऑलरेडी 2 फ्लाईटचा आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, आपण 4 महिने हे करतो आहोत, तर ही सगळी जबाबदारी मी घेते, तुम्ही फायनान्शियल सपोर्ट करायला तयार असाल तर. आणि मग त्यावेळेला आम्ही जवळजवळ 3000 महाराष्ट्रीयन कामगारांना आम्ही भारतात परत आणलं आणि त्याचा खर्च त्यांनी पूर्ण केला होता. त्याचं 100% कोऑर्डिनेशन मी केलं होतं आणि त्यावेळेला 24 तास आम्हाला काम करावं लागायचं कारण त्यावेळेला कामगार वर्ग आहे, दिवसभर काम करतात, रात्री जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांना भारतात परत आता कसं जायचं हा मोठा असतो आणि जेव्हा स्ट्रेसमध्ये व्यक्ती असते ती झोपू शकत नाही. मग ते रात्री कॉल सुरू असायचे मला आणि मग मी ते अटेंड करणं, त्यांचे ते विषय समजून घेणं, त्यांना आधार देणं, त्यांचं मनोबल खचून न जाता. कारण जेव्हा आपण विदेशात अडकतो त्यावेळेला एका लेवल नंतर अगदी पुरुष सुद्धा खचून जातात, अगदी आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंत त्यांची हे जाते, म्हणजे खूप स्ट्रेसमध्ये येऊन त्यावेळेला त्यांना ते मनोबल देणं हे खूप गरजेचं असतं. हा सगळा पार्ट हँडल करता करता मी या सगळ्या क्षेत्रात या कामामध्ये आणि या सेवेत कशी हे गेले तेही मला कळलं नाही आणि तो प्रवास माझा तिथूनच चालू झाला. आणि जेव्हा या गोष्टी आहेत त्यात मला 2 गोष्टी जाणवल्या. एकतर कोरोनाने खूप नकारात्मक गोष्टी दिल्या
पण जितक्या नकारात्मक दिल्या, किंबहुना या आत्ता जो प्रसंग आम्ही ऐकला, अशा कितीतरी सकारात्मक गोष्टी देखील समाजात रुजवल्या, अशी अनेक सामाजिक कामं देखील उभी राहिली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला जाणवली ती म्हणजे तुम्ही एकट्या आला नाहीत. तिथे अडकलेला तुम्ही एकट्या होता. तुम्ही प्रयत्न केले असते तरी एकट्या येऊ शकला असतात, पण तुम्ही एकट्या न येता इतरांचा विचार केला. मोठी माणसं अशाच पद्धतीने मोठी होत जातात, हे नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. यातनं मला कुतूहलातनं पुढचा प्रश्न विचारायला असं वाटतो, हे जे रेडिओ फाउंडेशन आहे याची निर्मिती कशी झाली आणि कसा आजपर्यंत काय टीम आहे आणि कशी प्रोसेस आणि कशा पद्धतीने तुम्ही काम करताय? हाच प्रवास, आधीच्या प्रश्नाचं उत्तर, त्याच प्रवासातून रेडिओ वेलफेअर फाउंडेशनची स्थापना. जेव्हा मी खूप साऱ्या म्हणजे एक असं सोशल मीडियावर गेलं की कुणीतरी फ्री ऑफ कॉस्ट तिकीट देऊन आपल्याला परत आणतंय असं म्हणून त्यावेळेला ना महाराष्ट्रीयन वर्कर फक्त मला कॉल नाही करायचे, मला जेवढे भारतीय वर्कर तिथे आहेत दुबईमध्ये त्या सगळ्यांचा मला फोन यायचा की मी पंजाबचा आहे, मी अमुकचा आहे, मी केरळाचा आहे, मला परत जायचंय. तर ते माझा नंबर सगळीकडे व्हायरल झाला होता. आणि मग तो हळूहळू आहे ना फक्त तो दुबई पुरता सीमित नाही राहिला, तो मला सौदीमधनं फोन यायला लागले की आम्ही भारतात आम्हाला जायचंय, आम्ही अडकलोय. मग अशा वेळेला या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान जेव्हा फ्लाईट चालू करायची प्रक्रिया चालू होती त्यावेळेला माझा संपर्क डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर, जे परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव आणि ते माझी राजदूत आहेत, अशा अनुभवी आणि अतिशय चांगल्या देव माणसांबरोबर झाली. आणि ते त्यावेळेला मला गाईड करायचे की अरे तू खूप चांगलं काम करतेयस, आणि मला प्रत्येक वेळेला त्यांचा सपोर्ट खूप चांगला मिळायचा. मग सौदी, दुबई सारख्या जेव्हा मला लोकांच्या अडचणी यायच्या, लोक मला अप्रोच व्हायची, त्यावेळेला मी सरांची मदत घ्यायचे, कारण मी पण या कामात नवखीच होते. तर मला सरांची मग मी मदत घ्यायचे. मग ते मला वेगवेगळ्या एम्बेसी बरोबर कनेक्ट करून द्यायचे आणि मग आम्ही लोकांना भारतात आणायचं काम करत होतो. एक दिवस सहज सर मला म्हणाले की तुझं काम इतकं सुंदर चालू आहे आणि त्यांचा इतक्या अनेक म्हणजे पूर्ण लाईफ टाईम त्यांचा अनुभव आहे, त्या ह्याच्यात त्यांनी हजारो लोकांना भारतात आणायला मदत केलेली आहे, खूप छान कनेक्टिव्हिटी आहे, चांगली लोक जोडलेली आहेत. तर ते म्हणाले याला आपण जर संस्थात्मक जर रूप दिलं तर त्यावेळेला आपण पूर्ण जगभरात हे काम आपलं करू शकू, मदत कार्य करू शकू आणि एक संस्थात्मक रूप येतं. त्यावेळेला एक चांगल्या लेवलला आपण चांगल्या लोकांना कनेक्ट होऊ, आपल्या शासनाचा आपल्याला खूप चांगला सपोर्ट मिळेल. तर मग आपण एक मग सरांची ही संकल्पना आहे REDIO. रेडिओ म्हणजे काय तर REDIO म्हणजे रेस्क्युइंग एव्हरी डिस्ट्रेस्ड इंडियन ओव्हरसीज वेलफेअर फाउंडेशन. हे त्याचं आम्ही संस्थात्मक त्याला रूप दिलं. 4 वर्ष त्या कामाला आमची झाली आहे. रेडिओचा मूळ उद्देश असा आहे की जेव्हा भारतातून लोक विदेशात जातात त्यावेळेला सर्वसामान्य लोकांचा असं कल्पना आहे की खूप पैसा कमवतोय, पण तिथे गेल्यानंतर प्रत्येक भारतीय जेव्हा कुठलीच एक छोटी फॅमिली राहते त्यालाही अनेक प्रसंगांना अनेक तोंड द्यावं लागतं. चांगल्या फॅमिलीज असतात पण त्या शून्य, त्यांच्यावरती फसवणूक होते त्यांची काही ना काही कारणाने. वेगवेगळ्या देशाचे नियम आपल्याला माहिती नसतात, अनेकदा त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते, त्यांच्यावर फाईन असतात खूप सारे, ते काही लोकांना तर जेलमध्ये जावं लागतं. त्यामुळे अगदी चांगल्यात चांगल्या फॅमिली पण संपताना आम्ही आमच्या म्हणजे अगदी शून्य झालेल्या आम्ही आमच्या डोळ्यादेखत बघितलेल्या आहेत. तर अशा लोकांना तिथल्या कायदे आहेत ते माहिती नसतात, मग त्यांना ती माहिती करून देऊन त्यांना रिलीफ तिथून मिळवून देणं. अनेक वर्कर लोक जी फेक एजंटच्या माध्यमातून तिथे गेलेली असतात तर त्यांना तिथे पाठवतात ती लोक, पण एअरपोर्टच्या पुढे त्यांना तिथे कोणी घ्यायलाही आलेलं नसतं. इथून त्यांनी 1,00,000-1.5 लाख रुपये दिलेले असतात, पण त्यांना तिथे एअरपोर्टला जेव्हा जातात, खूप साऱ्या मेड्स म्हणून लेडीज कामाला जातात, एअरपोर्टला जातात ना त्यांना काहीच नाही, एअरपोर्टला घ्यायला माणूसही आलेला नसतो. मग एकदा तुम्ही एअरपोर्टचं इमिग्रेशन क्रॉस केलं, त्या देशात प्रवेश केला की भारतात परत यायचा रस्ता बंद. आणि त्यावेळेला त्या एजंटने तो पासपोर्ट जो आहे तर तो स्वतःच्या ताब्यात घेतलेला असतो. मग प्रत्येक लोकांना हे कायदे कानून माहिती नाही आहेत की माझ्याकडे पासपोर्टच नाही, मग मी भारतात जाणार कसा. असे आयुष्य पूर्ण काढलेली लोक पण विदेशात आहेत, गल्फ रिजन मध्ये, की अगदी वयस्कर झाली आहेत पण पासपोर्ट नाहीये म्हणून ते तिथेच आहेत. ते त्यांच्या फॅमिली बरोबर बोललेले नाहीयेत, भेटलेले नाहीयेत, ती व्यक्ती जिवंत आहे की नाही हेही फॅमिलीला माहिती नाही, कारण ते काय बेकायदेशीर राहत आहेत, त्यांच्याकडे सिम कार्ड नाहीये, ते कसे बसे लपत छपत कुठेतरी काहीतरी करत हे करतात. मग अशा वेळेला त्या लोकांना एम्बेसी बरोबर कनेक्ट करून देणं, त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचा पासपोर्ट मिळवून देणं, या सगळ्या म्हणजे थोडक्यात काय तर विदेशात अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणारी संस्था म्हणजे रेडिओ वेलफेअर फाउंडेशन.
कुणाची डेथ झाली तर त्या डेथ झाल्यानंतर फॅमिली इथे असतात, हेल्पलेस असतात पूर्णपणे, की आपला माणूस तिकडे आहे, त्याची शव परत कसं आणायचं हे माहिती नसतं. बिहार, राजस्थान यासारखे जे देश आहेत किंवा महाराष्ट्र आहे, त्यांना एम्बेसी बरोबर बोलायचं कसं हे पण माहिती नाही, कारण ना त्यांना हिंदी येते ना त्यांना इंग्लिश येते. मग कम्युनिकेट कसं करणार? तर 2-2 महिने होतात डेथ होऊन, पण फॅमिलीचा कनेक्ट होऊ शकत नाही आणि मग डेड बॉडीज तिथेच वाट पाहत असतात की आपल्याला घरी येण्यासाठी. मग अशा लोकांना आपण मदत कार्य करतो, घरपोच ती डेड बॉडी पोहोचवतो. तर हे रेडिओ वेलफेअर फाउंडेशनचं काम आहे. आजपर्यंत 26 देशांमध्ये आपलं काम चालू आहे. दिवसेंदिवस खूप चांगली लोक आपल्याशी जोडली जात आहेत. प्रत्येक देशात आमचे ऍडवायझरी कमिटी मेंबर, एक ऍडवायझरी कमिटी आहे आमची, त्यात तिथे आमचे सल्लागार आहेत, की सल्लागार असे आहेत की भारत सरकारचा प्रवासी भारतीय सन्मान हा राष्ट्रपती पुरस्कार असतो, जो विदेशातल्या लोकांना मिळतो, जो खूप प्रेस्टिजियस असतो. तर आणि त्यांना त्या एकदा तुम्हाला भारत सरकारचा हा सन्मान मिळाला की तिथल्या एम्बेसीमध्ये तुम्हाला खूप रिस्पेक्ट असतो. तर असे बरेचसे सन्मान मिळालेली लोक आहेत, ती आपल्या कमिटीवर आहेत, की ज्यांच्या एका फोनवरती एम्बेसी मधून लगेच आपला तो जो आहे तो त्याला वेग येतो अशी. आणि ती लोक आहेत, खूप मोठे उद्योजक आहेत तिथले, त्या देशातले. काही अडचण आली तर ते आर्थिक मदत त्या लोकांना तिथल्या तिथे करू शकतात. तो शॉर्ट जो रिलीफ आहे तेवढा तर ते तिथे देऊ शकतात. आणि हे सगळं टीमवर्क आहे. मी भारतात ऍज अ सीईओ बसून सगळं काम करते. जे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर फाउंडर आहेत ते दिल्लीत असतात. आम्हाला काही अडचण आली तर विदेश मंत्रालयाशी आम्ही तिथल्या तिथे कनेक्ट होऊ शकतो. आता काम इतक्या चांगल्या प्रकारे झालंय की सगळ्या एम्बेसी आपल्याला चांगला सपोर्ट करतायत. तर अशी ही पूर्ण रेडिओची टीम आहे आणि ही आपण पूर्ण डिस्ट्रेस्ड इंडियनला रिलीफ मिळवून देण्यासाठी काम करतोय. मॅडम, इतकं विविधांगी काम आहे, इतकं विस्तृत काम आहे, आणि तुम्ही आता उल्लेख केला की मृतदेह आणायचंही काम करावं लागतं आणि त्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवायला लागतं किंवा फसलेल्या लोकांना. काही असे प्रसंग मी वाचलेत, ऐकलेत की मृतदेह परदेशातून भारतामध्ये कुटुंबापर्यंत पोहोचवताना खूप काही चित्तथरारक प्रसंग देखील घडलेत. ते जरा दर्शकांना सांगा. असे अनेकच, म्हणजे प्रत्येक ऍक्च्युली कोणाचा मृत्यू होणं किंवा मृतदेह परत आणणं हे मुळातच खूपच कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. हा याचा पण एक प्रवास आहे की बरेच आता आमचं मालदीवमध्ये हे जे मृतदेह परत आणण्याचं जे काम आहे आमचं मेजर, ते मालदीव पासून सुरू झालं. बाकी म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे, एम्बेसी आहेत, विदेश मंत्रालय आहे, अनेक वर्षानुवर्ष मृतदेह भारतात आणायचं काम करतातच. त्यामध्ये काय होतं की ते जेव्हा मृतदेह परत आणतात तर त्यावेळेला तिथले काही सोशल वर्कर्स असतात, एम्बेसी असते, यांच्या मदतीने ते येऊन जातात. पण आणि ते त्या तसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यामध्ये जर ते कुटुंब असेल तर त्याच्या घरापर्यंत ते मृतदेह कधीच जात नाही. मग तो मुंबई किंवा असं जे मेन सिटीज असतात तर तिथपर्यंतच तो मृतदेह जातो. मग त्यानंतर फॅमिली ऑलरेडी खूप दिवस वाट बघत असलेल्या असतात त्या व्यक्तीचे मृतदेह परत कधी येणार आहे. मुळातच एखाद्याचा मृत्यू होणं, मृतदेह परत आणणं हे सगळं कल्पनेच्या बाहेरच आहे. आजपर्यंत भारत सरकार हे सगळं काम अगदी खूप छान प्रकारे करत आहे. यात रेडिओ काय वेगळं करत आहे, तर आता आपण भारत सरकारच्याच मदतीने आपण रेडिओ अजून काही व्हॅल्यू ऍडेड काही आपण त्याच्यामध्ये सेवा त्याच्यात देतोय. तर आता या कशा पद्धतीच्या असतील की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेला त्याच्या घरच्यांना कळतंय की मृत्यू झालेला आहे, पण त्यावेळेला त्यांना व्हिडिओ कॉलवर देखील ते शव बघता येत नाही. आता खूप लोकांना माहिती नाही, एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला असं वाटतंय की आता दुसऱ्या दिवशीच ते शव परत यायला पाहिजे, कारण त्यांना असं म्हणजे ती पॅनिक झालेली असते फॅमिली. मग भारत सरकार तर ते करतच असतं. अनेकदा आपण ट्विट पण बघतो की हा मृतदेह परत आणायचा आहे आणि मग खूप सारे लोक ट्विट करतात आणि विदेश मंत्रालयाला लिहित असतात, पण त्यांना प्रॅक्टिकली हे माहिती नसतं. हा माहितीचा अभाव आहे की त्या देशामध्ये जेव्हा आपण मृतदेह परत आणतोय त्यावेळेला त्या देशाचे सुद्धा आपला कायदे कानून पाळायचे आहेत, तिथले कागदोपत्री सगळ्या गोष्टी क्लोज करायच्या आहेत आणि त्यावेळेला आपल्याला तो मृतदेह त्यानंतर भारत सरकारच्या प्रोसिजर असतात ज्या भारत सरकार खूप पटकन पूर्ण करतं आणि नंतर तो मृतदेह परत येतो. तर या सगळ्या प्रोसेसला कमीत कमी 15 दिवस आणि तो वाढत जाऊन 2 महिने सुद्धा होतो. कुठलाही मृतदेह यायला 15 दिवस कमीत कमी 15 दिवस. अगदी खूपच आपण हस्तक्षेप करून रेडिओ सारख्या संस्थेने काउन्सिलेट एम्बेसीच्या मदतीने आपण केलं तर त्याला 8 ते 10 दिवसामध्ये तो मृतदेह परत येतो. तर या सगळ्या प्रोसिजर असतात. मग अशा वेळेला काय असतं की खेडोपाडी लेबर क्लास लोक असतात जी राजस्थान बिहार सारख्या ठिकाणून आलेली असतात, त्यांच्या घरच्यांना हिंदी पण येत नाही.
बिहार सारख्या भागात घरोघरी हिंदी पण येत नाही, किंवा साऊथ रिजन असेल तर तिथे ती लोकही हिंदी कम्युनिकेट करू शकत नाही. अशा वेळेला लँग्वेज बॅरियर्स येतात आणि ती लोक डिस्ट्रेस्ड असतात, ते फॅमिली संकटात, म्हणजे त्यांना काय पद्धतीने ती डील करायची सिच्युएशन माहिती नसते. मग अशा वेळेला माध्यम म्हणून रेडिओ असतं. या दोन्हींमधला दुवा हा रेडिओ आहे, फॅमिली आणि शासन याच्यामधला. त्यावेळेला माझी भूमिका तिथे असते की एकतर त्या फॅमिलीचं सगळं ऐकून घेणं, ते दुःखात असतात त्यामुळे ते आपल्याला अनेकदा कॉल करतील, आपला खूप फॉलोअप घेतील, कुणीतरी आपल्याला मदत करतंय ह्या आशेने. त्यावेळेला आपण तो पेशन्स ठेवून त्यांना आधार देणं की ही प्रोसिजर असते, तुम्हाला एवढा पेशन्स ठेवावा लागेल आणि आम्ही आहोत, ती काळजी करू नका, आपण ते मृतदेह परत आणू. आजपर्यंत ज्या भारतात यापूर्वी डेड बॉडीज येतात तर त्या मेन सिटीमध्ये येतात आणि तिथून त्यांना फॅमिलीला अँब्युलन्स आणायची असते, तिथपर्यंत यायचं असतं, ती कलेक्ट करायची असते आणि मग आपल्या गावी घेऊन जायची असते. रेडिओ आता काय ह्याच्यामध्ये देत आहे तर रेडिओ घरपोच सेवा देते, म्हणजे त्या फॅमिलीच्या एकाही मेंबरला कुठेही जाण्याची गरज नाहीये. त्यांना घर कुठल्याही, म्हणजे आपण भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, कुठल्याही खेडोपाडी आज आपण ती डेड बॉडी पोहोचवू शकतो. मेन काम आमचं जे आहे हे मालदीव रिजन पासून सुरू झालं. मालदीवमध्ये काय आहे की मुळात कुठल्याही जगाच्या कोपऱ्यातून जेव्हा डेड बॉडी इथे येते त्यावेळेला त्याला एनबाल्मिंग करून आणावी लागते. एनबाल्मिंग मध्ये काय असतं की त्यामुळे ती डेड बॉडी खराब होत नाही आणि ती खूप वेळ ती तशीच कंडिशन मध्ये राहते. मालदीव कंट्री एकमेव आहे की जिथे ही रिस्ट्रिक्शन आहेत की तिथे एनबाल्मिंग होत नाही आणि त्यामुळे तिथे जर डेथ झाली तिथेही लेबर, जसं सौदी आणि म्हणजे गल्फ रिजन मध्ये जे खूप लेबर क्लास लोक जातात तशी मालदीवमध्ये सुद्धा भारतीय जातात, वेगवेगळ्या खेडोपाडी असे एजंटच्या थ्रू. आणि मग तिथे खूप सारे ऍक्सिडेंट्स होतात. तिथे मेडिकल फॅसिलिटी लोकांना फारशी चांगली नसल्यामुळे तिथे हॉस्पिटलायझेशन झाल्यावर डेथचा जो हे आहे ना तो बराच आहे. तर त्यावेळेला मग मालदीववरून आमचं मुळात ह्या कामाला डेड बॉडी परत आणण्याच्या सुरुवात झाली की एक खूप मोठं चॅलेंज असतं की त्यांना एनबाल्मिंग नसतं. डायरेक्ट फ्लाईट खूप कमी आहेत मालदीववरनं, म्हणजे एकतर मुंबई किंवा साऊथमध्ये 1-2 आणि दिल्ली अशाच आहेत. एक 4-5 ठिकाणीच फक्त भारतामध्ये ते लँड होतात. आणि अशा ह्याच्यामध्ये ती जर डेड बॉडी तिथून निघाली आणि त्याचा जो प्रवास जो आहे तो कमीत कमी 8 तासाचा आहे. श्रीलंकेहून नंतर ती इथे येते कनेक्टेड फ्लाईटने. तर मग तो 8 तासाचा प्रवास, त्याच्यामध्ये डेड बॉडी ऑलरेडी खराब होत आलेल्या असतात जेव्हा ती मुंबई एअरपोर्टला येते. मग आम्ही त्याला सोल्युशन काय काढलंय तर आम्ही मुंबई एअरपोर्टला ती डेड बॉडी उतरून घेतो. तिथे आता आपली खूप छान एक रेडिओची एक टीम तयार झालेली आहे जी त्यामध्ये बॉडी रिसिव्ह करणारे कंपनी आहे, त्याच्यानंतर एनबाल्मिंग करणारे लोक आहेत, अँब्युलन्स सर्व्हिस आहे, नंतर पुढे त्या प्रोसिजर कागदोपत्री सगळं करून देणारी टीम आहे. तर यांचं सगळ्यांचं कॉर्डिनेशन आमचं खूप छान झालेलं आहे. मग अशा वेळेला आपल्या कामाचा जो हे आहे खूप चांगला आपल्याला एक रिस्पेक्ट मिळालेला आहे. त्यामुळे एअरपोर्टच्या रिलेटेड जे हे आहे पोलीस स्टेशन आहे तर तिथे मला एकतर आता आमचं असं छान टीम एम्बेसी आणि आमची सगळ्यांची झालेली आहे की मालदीवमध्ये एक जरी डेथ कुठली झाली तर पहिला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येतो, म्हणजे कुठल्याही भारतीयाची डेथ झाल्यावर तो पहिला मेसेज आमच्यापर्यंत येतो, मला कळतो आणि त्यानंतर तो ऍड्रेस बघून मला कळतं की आता ही आपल्याला सिस्टीम कुठे लावायची आहे आणि त्याप्रमाणे तिथलं पोलीस प्रशासन असू दे किंवा मग मुंबईतलं आमचं ते सगळं कॉर्डिनेशन असू दे, मग आम्ही ती टीम तयार करतो की अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वेळी ती डेड बॉडी येणार आहे. पोलीस स्टेशनला ते कळवलं जातं आणि त्या आता प्रोसेस इतक्या आता छान अशा ती सिस्टीम बसलेली आहे ना की खूप फास्ट अशा त्या प्रोसेस आमच्या त्या होतात आणि या चांगल्या ह्याच्यातून आपण ती तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता बघितलं तर खूप खूप असे अवघड प्रसंग आम्ही त्या वेळेला सॉल्व्ह केले. सांगण्यासारख्या खूप वेळे अभावी एकच सांगते. एक दिवस असंच मालदीवच्या आमचे जे तिथले ऍडवायझर आहेत त्यांनी एक न्यूजपेपरचं कात्रण पाठवलं ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल गॅस एक्सप्लोजन मध्ये 2 मुलांची डेथ झालेली होती. तर मुलांचं वय होतं 27 आणि 28. उत्तराखंड आणि बिहारची 2 मुलं होती आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की त्याची डेथ झालेली आहे पण त्याचं मॉर्टल रिमेन्सचं जे रिपॅट्रिएशन आहे ते होणं अशक्य आहे. मला असं वाटलं की ठीक आहे आपण अशा अनेक केसेस करतो तर हीच तशी केस असेल म्हणून मी होकार दिला की हो ठीक आहे करू आपण. मी माझी सिस्टीम इथली भारतातली कामाला लावली आणि मग नंतर जेव्हा ती डेड बॉडी त्या मॉर्च्युरीमध्ये आली त्यावेळेला मला तिथल्या सोशल वर्करने मला कॉल केला, मॅडम हे अशक्य आहे, हे तुम्ही करूच शकणार नाही. दसऱ्याचा दिवस होता, सकाळी अगदी सगळ्यांच्या घरामध्ये पूजा अर्चा आपली सगळी तयारी असते. गेलाच आता नुकताच दसरा झाला आणि 1 वर्ष झालं त्या गोष्टीला आणि त्यावेळेला मला सकाळी सकाळी तो एक ते म्हणाले फोटो पाठवलाय, फोटो बघा. मी तो फोटो ओपन केला
सर्वसामान्य कुठलीही व्यक्ती तो फोटो बघू शकणार नाही असे ते होते. सगळे तुकडे तुकडे झालेला तो मृतदेह होता. त्याचं शव नव्हतं, म्हणजे त्या शवाचं डोकं नव्हतं, त्याचा हात नव्हता, कारण ती अनेक फूट असे ते एक्सप्लोजन मध्ये उडलेले ते पार्ट्स त्यांनी ते गोळा केलेले होते. कोळसा झालेले पार्ट्स एका ठिकाणी गोळा त्यांनी अमुकच्या नावाने आणि अमुकच्या नावाने त्यांनी ते करून ठेवलेले होते. आणि असा फोटो त्यांनी तो मला हे केला. आता ठीक आहे, त्या मानाने मी धीट आहे त्यामुळे मी तो बघितला. तो फोटो आम्ही कुठेही शेअरही करू शकत नाही पब्लिकली. आणि नंतर त्यांनी सांगितलं की जेव्हा ते सगळं केलं त्यावेळेला मॉर्चुरीत जी काही लोक तिथे उपस्थित होती, तिथला स्टाफ सगळे पळून गेले होते. तर म्हणे हे इतकं अवघड आहे मॅडम, तुम्ही त्या फॅमिलीला समजवा की ते इथेच काहीतरी करा, उलट तुमचे पैसे वाचतील आणि नाही, आणि जर आलीच इन केस तर ती बॉक्समध्ये घालून येईल आणि त्या कॅफेमध्ये येईल, पण ते कुणीही ओपन करायचं नाही, कारण ती ओपन करण्याच्या कंडिशन मध्येच नाही. फॅमिलीचं काय की 27-28 वर्षाची मुलं आहेत, आई वडील भावूक असतात, जोपर्यंत आपण ते बघत नाही तोपर्यंत त्यांच्या मनालाही समाधान नाही की आपला मुलगा खरंच गेलेला आहे. तर म्हणून मग त्यांनी हट्ट की नाही मागवाच, तुम्ही काही करा मागवा. मग हे सगळं करायला मला माझ्या मुंबईच्या टीमला जे एनबाल्मिंग करतात, जे सगळं पॅकेजिंग परत करतात, तर त्यांना समजवणं खूप गरजेचं होतं. मी त्यांना हे फोटो म्हणजे त्यांना सांगितलं की मी फोटो नाही पाठवू शकत आहे दादा, पण हे असे असे सिच्युएशन असणार आहे, तुम्ही कॅफेन एनबाल्मिंगचं काहीतरी ते प्रिझर्व करायला सोल्युशन जे काही कराल त्यावेळेला तुम्हाला असं बघायला मिळणार आहे. हे त्यांना मी कल्पना देऊन ठेवली. ते म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, आपण अशा खूप साऱ्या भारतामध्ये अशा काही काही केसेस केलेल्या आहेत, तर तुम्ही मागवा. मागवला आम्ही. एअरपोर्ट त्यांनी ते केलं. मी जेव्हा आधी 1 तास आधी त्यांना फोन केला त्यांचा आवाज खूप छान होता. नंतरच्या 2 तासांनी मी जेव्हा त्यांना फोन केला त्यावेळेला त्या एनबाल्मिंग करणाऱ्या दादांचा आवाज पूर्णपणे बसलेला होता, कारण त्यांना त्याचं ते इन्फेक्शन झालं होतं. त्यांनी ओपन करून जे काही प्रोसिजर केल्या त्याचं त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांनी ते सगळं केलं. आम्ही त्या डिस्पॅच केल्या त्या याला, आणि जेव्हा केल्या तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑलरेडी त्या तिकडूनच त्या डिकम्पोज झालेल्या होत्या. आणि जेव्हा एअरपोर्टला कोणी हात लावायला तयार नाही, अँब्युलन्स तर आम्ही पाठवून दिल्या. आणि मग मला फोन आला रात्री 9 वाजता तिथून बिहारून की अँब्युलन्स 1 किलोमीटर चालवली आणि पुढेच न्यायला तयार नाहीये. मग अशा वेळेला मग मी म्हटलं का बरं, त्याला तर सगळं सांगितलेलं आहे. तो म्हणाला मॅडम मी एम्बुलेंस ड्राइवर बोलले, फोन केला, म्हटलं दादा ऐसे क्यों कर रहे हो, अभी इतना हमने करवा के दिया है, करवा के दो. तो म्हणाला मॅडम मी 1 किलोमीटर गाडी चालवत आणली आहे, त्यावेळेला कमीत कमी 5-6 वेळा मी उलटी करायला खाली उतरलेलो आहे. म्हणजे इतकं असह्य आहे हे सगळं, मी काहीच नाही हे करू शकत आहे. मग त्याला परत आम्ही ऑप्शन दिला की असं ओपन अँब्युलन्स सारखं असं मोकळं हवेशीर असं काहीतरी बाबा ऍडजस्ट कर. तो म्हणाला थोडा वेळ द्या. त्याने आम्ही त्याला जास्तीचे पैसे दिले आणि त्याने ती ओपन अँब्युलन्स ती केली आणि ती घरापर्यंत आम्ही ती हे पाठवली. सेम केस दुसऱ्या बॉडीची पण तशीच झालेली होती. आणि पण एक त्यावेळेला आई वडिलांचे आशीर्वाद, आता हे जे काम आहे ते आम्ही आशीर्वादाच्या ह्याच्यात आम्ही काउंट करतो की त्यावेळेला त्या आई वडिलांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले की ऍटलिस्ट कुठलं त्यांना ते बघायला नाही मिळालं कॅफे उघडून की काय नक्की आलेलं आहे, पण ऍटलिस्ट त्यांच्या मनाला ते समाधान होतं की मुलाच्या अंतविधी तरी आपण आपल्या हाताने करू शकलो. तर हे असे सगळे अशक्य अशा इमॅजिन करण्याच्या बाहेरच्या अशा सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे हे करावे लागतात, लोकांना ते कन्व्हिन्स करावं लागतं. त्यावेळेला फॅमिलीजला खूप सारी उत्तरं आपल्याला द्यावी लागतात की नक्की काय. म्हणजे मला फॅमिली जेव्हा मला फोर्स करत होती की मॅडम ते आणायचंच आहे, तर त्यावेळेला त्या फॅमिली मेंबरला मला समजून सांगावं लागत होतं. आणि कुठल्या शब्दात सांगू की फॅमिलीला की त्या शवाची कंडिशन काय, हे मला शब्दात त्यांना वर्णन करून सांगावं लागत होतं. म्हणजे ह्यावेळेला मन घट्ट करून, आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग करून, त्यांना ते सांभाळून, त्यांचा मनोबल ढासळून न देता, आपल्या टीमचं मनोबल ढासळून न देता हे सगळं करून घेणं हे खूप मोठं टास्क आमच्या समोर असतं. अशा अनेक केसेस, आता मध्यंतरी एक खूप अमेरिकेला एक केस झालेली होती जी आमच्या पण ती मी आता सोशली नाही हे करू शकत आहेत. महाराष्ट्रातली पुण्याचाच मुलगा होता, वाहून गेला होता त्याची बॉडी तिथून आणि ती आपण परत आणली. त्याही वेळेला ते खूप असं हे होतं. पण आमचे रेडिओचे जे तिथले चेअरमन आहेत, ऍडवायझर आहेत,
प्रेम भंडारी सर, तर त्यांनी ही अशक्यप्राय गोष्ट होती परत आणण्याची, ती त्यांनी सगळं त्यांचे जे काही प्रयत्न होते ते सगळे पणाला लावून 2 महिन्यानंतर वाहून गेलेली त्या मुलाची बॉडी परत आणली. आणि या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या फॅमिलीजला जो सपोर्ट केलेला असतो, तर आम्ही बघतो की ते ऋणानुबंध असल्यासारखे असतात, की काहीतरी कुठून तरी त्यांना नंबर मिळालेला असतो आणि ते आपल्याला फोन करतात, तसं काही कारणच नसतं. आणि या सगळ्यामध्ये आमची एक त्यांच्याबरोबर एक अटॅचमेंट असते. जेव्हा पुण्याच्या मुलाची जेव्हा बॉडी आली त्यावेळेला प्रेम भंडारी सर अमेरिकेतनं ऑनलाईन पूर्ण होते आणि अंत्यविधी चालू असताना ते अगदी मंत्रोच्चार करत होते तिथे बसून त्या मुलाच्या याला. ती एक भावनिक आमची सगळ्यांची अटॅचमेंट असते या फॅमिली बरोबर. आणि नंतर याच सगळी लोक आमची फॅमिली म्हणून असा आमचा सगळा पसारा वाढत चाललाय कुटुंबाचा रेडिओच्या. खूप थक्क करणारे प्रसंग आहेत, म्हणजे खूप ऐकायला आवडतील खरं तर. पण इतक्या थक्क करणारा आणि थरारक असा प्रवास आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये काय होतं, विदेशाशी जोडलेल्या गोष्टी असल्यामुळे तिथले कायदे, तिथल्या प्रक्रिया, आपल्याकडचे कायदे, आपल्याकडच्या भावना, आपल्याकडची सगळी ही आंदोलनं म्हणजे भावनिक आंदोलनं, आणि त्यात तुमची सामाजिक सगळी भावना, हे सगळं सांभाळत ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला सगळ्यात मोठा फॅक्टर असतो आपलं भारतीय प्रशासन, आपले भारतीय दूतावास म्हणजे एम्बसीज, तिथले अधिकारी, त्यांची मदत, त्यांची प्रक्रिया, या सगळ्यांचा सहयोग, याच्या सगळ्यांची मदत कशी मिळते तुम्हाला? खूप चांगली मिळते. कारण मुळातच आमचे जे फाउंडर आहेत ते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर आहेत, जे विदेश मंत्रालयाचे, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव होते. त्यांच्या सर्व्हिस पिरियड इतका छान आहे आणि एक आदर्श आहेत. IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिसेस मध्ये आदर्श म्हणून त्यांना बघितलं जातं. आजही नवीन झालेली जी मुलं आहेत जॉईन झालेली IFS असतात, तर ते सुद्धा एक आदर्श म्हणून सरांकडे पाहतात. तर त्याच्यामुळे मला एम्बेसी पर्यंत पोहोचवायला किंवा कुठल्याही देशात पोहोचायला असं फारसं अवघड सरांच्यामुळे जात नाही. ही एक पहिल्या स्टेपला आमची सुरुवात होते, सोपं काम आमचं होतं. दुसरं म्हणजे सगळ्याच एम्बेसी काउन्सिलेट जे आहेत ना, त्या आपल्या लोकांची सेवा करण्यासाठीच तिथे आहेत. पण काय होतंय की लोकांमध्ये ना माहितीचा अभाव आहे, की जर संकटात म्हणजे अडकले कुठल्याही संकटात तर काय करायचं, तर ते इकडे तिकडे हातपाय मारायला लागतात. मग की अगदीच राजकारणावर नाही बोलायचं, पण ती लोक काय करतात, आपापल्या आपले खासदार, आमदार यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना मग ते काय करतात, ते एखादं लेटर इश्यू करतात विदेश मंत्रालयाला. त्याचा मुळात प्रॅक्टिकली काहीच उपयोग नसतो. जो मी माझा प्रवास सांगितला दुबईतून परत येण्याचा, तर सुरुवातीला फ्लाईट चालू करायच्या आधी मी पण तेच केलेलं आहे. आम्ही पण तेव्हा आमदार खासदारांनाच अप्रोच झालो, पण त्यातून साध्य काहीच झालं नाही, कारण ती सिस्टीमच आपल्याला मुळात माहिती नाहीये. तर लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा अडचणीत आल्यानंतर एम्बेसीजला अप्रोच व्हायचं असतं आणि एम्बेसी आपल्याला 100% मदत करायला तयार असतात. मग आता ही जी लोक आम्हाला अप्रोच होतात, तर त्यावेळेला आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कोणाकडे जातो, तर एम्बेसीकडे जातो. आता कामाचा आमचा व्यापच इतका वाढलेला आहे आणि सगळ्या एम्बेसी आणि काउन्सिलेटमध्ये एक चांगलं आमचं म्हणजे काम माहिती आहे. त्यामुळे आमच्या पहिल्याच कॉलमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स एम्बेसीच्या त्या ऑफिसरकडून येतो आणि ती प्रक्रिया आहे ना, ती लगेचच्या लगेचच ती म्हणजे प्रोसिजर त्या सुरू होतात, की अमुक व्यक्ती अडकलेली आहे त्याला परत आणायचंय. अगदीच सांगायचं झालं तर युक्रेन सारखा इश्यू, रेडिओच्या माध्यमातून आम्ही 4820 विद्यार्थ्यांना ऑफिशियली ऑन पेपर, आमच्याकडे ते रेकॉर्ड आहे, अशा विद्यार्थ्यांना परत आणायला मदत केली. एम्बेसीने युक्रेनच्या हेल्पलाईन नंबर दिलेला होता भारत सरकारने, पण एम्बेसी होती कीव मध्ये, त्यांना पोलंडमध्ये शिफ्ट व्हायचं होतं, युद्ध एवढी मोठी परिस्थिती होती आणि त्यावेळेला एम्बेसी एवढ्या हजारो विद्यार्थ्यांच्या फोनला किंवा पालकांना उत्तर देणं प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. त्यावेळेला रेडिओच्या माध्यमातून माझाच फोन नंबर आम्ही हेल्पलाईन नंबर म्हणून ट्विटरवर दिला. अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून तो सगळ्यांपर्यंत गेला, सोशल मीडियाच्या आणि बाकी जे आपले न्यूज चॅनल आहेत त्यांच्या माध्यमातून, आणि मला ते फोन यायला लागले. लोकांना असं वाटायचं हा गव्हर्नमेंटचाच नंबर आहे आणि लोक मला फोन करायचे. त्यावेळेला मग एम्बेसीला मी कॉन्टॅक्ट केला की आम्ही हा हेल्पलाईन नंबर तयार केलेला आहे. एम्बेसीने पॉझिटिव्हली इतकं ते हे छान केलं की त्यांनी 2 ऑफिसर आहेत ते मला त्यांनी करेक्ट करून दिले की ते माझं 24 तासात कधीही फोन आन्सर करायचे. आणि मग मी काय करायचे, हाच दुवा म्हणून काम केलं. पालक विद्यार्थी मला फोन करायचे, अडचणी सांगायचे, मी ते एम्बेसीला ऍड्रेस करायचे आणि एम्बेसी सोल्युशन देऊन आम्ही तो इश्यू जो आहे तो सॉर्ट आउट करायचो. मग मुलांना बॉर्डर क्रॉस करायला काय त्यांना मदत करायची हे सगळं.
तर अशाच पद्धतीचं कंबोडियामध्ये आपलं काम चालतंय, तर गल्फ रिजन मध्ये चालतंय, अमेरिका कॅनडा असू दे किंवा मालदीव असू दे, सगळ्या प्रशासनाचा म्हणजे एम्बेसीचा आम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. त्याचबरोबरील लोकल प्रशासनाचा पण खूप चांगल्या प्रकारे हे होतो. जसं मालदीववरून मला 1-2दा फोन आले होते की ही लोक जेव्हा जातात, लेबर क्लास लोक, त्यांच्या एजंटकडे त्यांचे पासपोर्ट असतात, त्यांच्या मोबाईलमध्ये एखादी कॉपी असते काहीतरी फ्रंट पेजची, लास्ट पेजची तर आपण कधीच फोटो काढत नाही, तर मग त्यावेळेला फ्रंट पेजची, आणि त्यांना फॅमिलीचा कॉन्टॅक्ट नंबर एम्बेसीला मिळत नाही की अरे हा माणसाचा मृत्यू झालाय पण फॅमिली कुठे. मग त्यावेळेला फ्रंट पेजचा फोटो माझ्याकडे 2 वेळेला आला की पंजाब मधल्याच होत्या त्या लकीली, तर त्या पंजाब मधली होती आणि एक हैदराबादची होती. तर हार्डली पोलीस प्रशासनाच्या मदतीने पुढच्या 20 मिनिटांमध्ये फक्त फ्रंट पेजला जे पासपोर्ट कुठे इश्यू केलेला आहे त्यावरून मी ते ट्रेस आउट करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने रेकॉर्ड 20 मिनिटात मी त्या फॅमिली मेंबर्सशी त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात त्यांना बोलवून बोललेली आणि त्यांना निरोप दिलेला आहे. म्हणजे लोकल जे आहे ना गव्हर्नमेंट, त्याचाही सपोर्ट आता आपल्याला खूप पॉझिटिव्हली मिळतो. शासन आपल्याला मदत करायलाच आहे, फक्त लोकांना काय प्रोसिजर असतात त्या माहिती नसतात, त्याच्यासाठी किती वेळ जातो हे माहिती नसतं, त्यामुळे त्याच्यावरती ताशेरे उडवले जातात. तर ते जेव्हा ती म्हणजे आता रेडिओ सारखी माध्यम आहे, आम्ही त्याच्यासाठीच आहोत, आमच्यापर्यंत पोहोचली लोक, तर आपण खूप चांगल्या प्रकारे ते शासनाच्याच मदतीने आपण ते सॉल्व्ह करतोय. मॅडम, तुम्ही आता तुमच्या बोलण्यातनं एक छान मुद्दा मांडलात की आपली मुलं तिथं अडकतात, भारतातनं परदेशात गेलेली मुलं अडकतात, त्यांचे पासपोर्ट इश्यू वगैरे या सगळ्याच गोष्टी होतात. आपली मुलं किंवा शिक्षणासाठी गेलेले किंवा नोकरीसाठी गेलेले तरुण हे तिथं फसतात कसे, फसू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे इथून जातानाच, हे जरा थोडं उलगडून सांगा. मुळातच हे सगळे लोक जातात ना, तर ते फसवे एजंट हे जे आहेत ना, हे त्याचं रूट म्हणजे त्याचं आहे. तर मूळ जे आहे ना ते फसवे एजंट आहेत. या फसवे एजंटचं जाळं हे कुठे पसरलेलं असतं, ते शहरात कमी असतं आणि ते गावोगावी जास्त असतं. कारण गावाकडच्या मुलांना एक असतं की विदेशात जायचं कारण त्यांच्या अडचणी असतात. अनेक महिला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये अशा आहेत की अनेकदा त्यांचे मिस्टर अकाली गेलेले आहेत किंवा घरची खूप गरीब परिस्थिती आहे. अशा वेळेला त्यांना असं वाटतं की काय इथे काम करण्यापेक्षा आपण गल्फ रिजन मध्ये जाऊ, तिथे काम करू, 30-35 हजार 50 हजार रुपये आपल्याला मिळाले पगार तरी बास झाला आणि हे करू. मग अशा वेळेला हे एजंट आहेत ना त्यांना हे करतात आणि मग काय 1-1.5 लाख रुपये आम्हाला तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला फॉरेन कंट्रीमध्ये जॉब लावून देतो असं म्हणून त्यांच्याकडनं 1-1.5 लाख रुपये घेतले जातात आणि त्या लोकांना व्हिजिट विजा ही लोक देतात. व्हिजिट विजा देतात आणि परदेशात पाठवतात. आता व्हिजिट विजावरती परदेशात जेव्हा जातात त्यावेळेला एक अडचण काय आहे की आपण जेव्हा एम्प्लॉयमेंट विजावर जातो त्यावेळेला भारत सरकारकडे आपली नोंद झालेली असते की ही व्यक्ती भारताबाहेर गेली आहे. व्हिजिट विजावर जेव्हा जातात त्यावेळेला भारत सरकारकडे त्याची नोंद राहत नाही. त्यामुळे जेव्हा भारत सरकार आहे 100% मदत करायला तयार आहे, पण त्यांना काही लिमिटेशन येतात. लिमिटेशन म्हणजे काय, तर व्हिजिट विजावरती गेलेल्या व्यक्तीला मदत करताना सगळे कागदोपत्रांची ती पूर्तता करताना भारत सरकारला काही मर्यादा आहेत, त्यामुळे ते 100% मदत त्या व्यक्तीला करू शकत नाही. मग अशा वेळेला काय, तर तिथे जातात, एअरपोर्टला जातात, एअरपोर्टला त्यांचा एजंट त्यांची पासपोर्ट लगेच ताब्यात घेतो आणि त्यांना कुठल्या तरी रूम मध्ये नेऊन ठेवतात. एका रूम मध्ये खूप सारी लोक अशी भरलेली असतात की तुला 2 दिवसांनी जॉबवर पाठवू, 3 दिवसांनी जॉबवर पाठवू, असं करत महिनाभर त्यांना त्या रूम मध्येच त्यांना अडकून ठेवलं जातं. आणि नंतर हात वर करतात एजंट लोक की नाही बाबा तुला जॉब नाहीये. मग ते रस्त्यावरती येतात. एक तर त्यांचा विजा संपलेला असतो, 1च महिन्याचा विजा असतो, मग रस्त्यावर येतात. मग तिथे मग ओव्हरस्टे होतो, म्हणजे ते त्या कायद्याच्या कचाट्यात तिथल्या सापडतात. मग भारतात परत जायला रस्ता काय, पासपोर्टही आपल्याकडे नाहीये, फाईन दिवस वाढत जातोय. मग ते तिथे कायद्याच्या कचाट्यात सापडल्यानंतर त्यांची तिथे लपाछपी पळापळी त्यांची चालू होते आणि त्यांचा भारतात यायचा रस्ता पूर्णपणे बंद होतो. मग अशा वेळेला हे एक कारण आहे. अनेकदा शिक्षणाला बाहेर जाणाऱ्या मुलांची पण संख्या खूप वाढलेली आहे. मग त्यावेळेला ते पण जे एजन्सीज असतात तर त्या एजन्सीज मध्ये सुद्धा फसव्या एजन्सीज असतात. ती कुठली तरी फेक युनिव्हर्सिटी मुलांना ते दाखवतात. पालकांनाही माहितीचा अभाव असतो. ती 2-4 महिने ती युनिव्हर्सिटी चालते आणि ती बंद पडते, मुलं तिथेच अडकतात.
अशा पद्धतीचे आहे. नंतर दुसरा आता सध्या खूप मोठं कंबोडियामध्ये खूप मोठं रॅकेट चाललेलं आहे. आपल्याला जे फेक कॉल येतात ना की तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करा, क्रेडिट कार्ड म्हणजे डीमॅट अकाउंट ओपन करण्याचे जे फेक कॉल येतात तर ते साधारण या रिजन मधनं येतात आपल्याला. ते त्या मुलांना असंच आमिष दिलेलं असतं की तुम्हाला सॉफ्टवेअर रिलेटेड काम करायला तुम्हाला नेतो किंवा IT रिलेटेड काम आहे, चला जॉबला. तर साऊथ मधली, महाराष्ट्रातली खूप सारी मुलं तिकडे गेली आहेत कंबोडियामध्ये हजारोच्या संख्येने. आता हजारोच्या संख्येने भारतीय मुलं तिथे अडकलेली आहेत कंबोडियामध्ये आणि भारत सरकार खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि त्यांना परत आणण्याचा प्रयत्न चालू आहेत. पण यामध्ये लोकांना ही माहिती मिळावी की कंबोडिया सारख्या ठिकाणून जर तुम्हाला असं काही कॉल आला तर तो घेऊ नका, हे अवेअर करण्यासाठी मी हा किस्सा तुम्हाला इथे सांगते. तर त्याच्यामध्ये ते जातात, त्यांना असंच रूम मध्ये एकत्र हे केलं जातं. एका मुलाला 100 मोबाईल दिले जातात आणि त्याला सांगितलं जातं, लिस्ट दिली जाते भारतातली की तू इथे कॉल करायचं आणि त्या लोकांना हे बोलायचं, डीमॅट अकाउंट ओपन करायला लावायचं. आपण पैसे डिपॉझिट केले की ती अकाउंट सील होऊन जातात. इथलाही माणूस लॉस मध्ये जातो आणि हे काम जर करायचं नाही म्हणून त्या मुलांनी नकार दिला तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली जाते. मग अशा वेळेला काही मुलं काहीतरी करून तिथून पळतात त्या रूम मधनं किंवा काहीतरी करून त्यांना माहिती पडतो रेडिओ सारखा नंबर, ते आपल्याला अप्रोच होतात आणि आपण काउन्सिलेट आणि एम्बेसीच्या मदतीने त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करतो. आता नवीनच एक खूप साऱ्या केसेस कानावरती यायला लागलाय. रशियाच्या याच्यामध्ये सैन्यामध्ये आपली भारतीय मुलं भरती झालेली आहेत अशाच एजंटच्या माध्यमातून. काहीच नाही की कुठे रशियात मिळतोय, चांगला पगार मिळतोय, चला जा, आणि ते त्यांना तिथे भरती झालेली आहेत. मुलांना बॉर्डर म्हणजे फ्रंटला त्यांना सैन्यामध्ये जावं लागतंय आणि मग त्यावेळेला आई वडिलांशी संपर्क होऊ शकत नाही कारण ते सैन्यात आहेत मुळात. आई वडिलांना माहितीच नाही आपला मुलगा 5-6 महिने जिवंत आहे का नाहीये हेही त्यांना माहिती नाहीये. नुसतं म्हणजे माझं असं सगळ्या मुलांना सांगणं आहे, युवकांना सांगणं आहे की पैशाच्या प्रलोभनांना बळी न जाता कुठल्याही देशात असे डोळे झाकून जाऊ नका. सगळ्यात पहिली धोक्याची घंटा कुठे आहे? जेव्हा ती व्यक्ती आपल्याला व्हिजिट विजावर नेतीये, ही धोक्याची घंटा आहे. व्हिजिट विजा दिला म्हणजे तुम्ही फसलेले आहात, ही पहिली धोक्याची घंटा. प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स म्हणून भारत सरकारचं एक डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये भारतातून जेवढी लोक कामाला बाहेर जातात त्यांचं सगळ्यांचं रेकॉर्ड प्रोटेक्टर ऑफ इमिग्रंट्स मध्ये असतं. हा, तर त्यांचं ई-मायग्रेट पोर्टल आहे, त्याच्यावरती ना रजिस्टर भारत सरकारकडे रजिस्टर्ड अशी एजंटची नोंदणी केली जाते. तर त्यावरती आपण गेलो ना त्या पोर्टलवरती तर आपल्याला ऑथराइज्ड एजन्सीज आपल्याला मिळतात की खरंच कायदेशीररित्या आपल्याला जॉब कोण देऊ शकतं अशांच्या असतात. तर जर कुणाला जायचंच असेल तर त्या पोर्टलवर जायचं किंवा ती व्यक्ती जी आपल्याला अप्रोच झालीये त्याचं भारत सरकारकडे नोंदणी आहे का हे त्याने क्रॉस चेक करणं गरजेचं आहे, जे आपण करत नाही. तर ते करायला पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे की प्रवासी भारतीय विमा योजना, ही भारत सरकारची खूप चांगली योजना आहे जी तिथे परदेशातही खूप सारी लोक राहतात त्यांना माहिती नसते. जेव्हा डेथ होते, ऍक्सिडेंट होतात, कुणीतरी आपल्याला फसवलेलं असतं, आपल्यावरती कायदेशीर कारवाई होते, तर अशा वेळेला प्रवासी भारतीय विमा योजना ही खूप चांगला रिलीफ देणारी असते. भारतात मृतदेह आणायचा म्हणजे लाखोच्या खर्चाने असतं, प्रत्येकाला तो जमतो असं नाही. तर अशा वेळेला या विमा योजना ही जी आहे अतिशय कमी हप्त्यामध्ये काही म्हणजे वर्षाला काही हजार, अगदी 2-2.5 हजार इतका त्याचा हप्ता असेल तर तेवढा भरून तो हा सगळा रिलीफ आपल्याला तिथे मिळू शकतो. ऍक्सिडेंट झाला, मेडिकल फॅसिलिटी, तो ती त्याच्यात कव्हर होतो. परत भारत सरकारचं दुसरी एक आहे ICWF, इंडियन कम्युनिटी वेलफेअर फंड्स, ही योजना आहे. तर ही खूप कमी लोकांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये भारत सरकार शव परत आणण्यासाठी तुम्हाला भारतात, तुम्ही जर तिकडे अडकला असाल तुम्हाला भारतात परत येण्यासाठी तिकिटाचा खर्च, या सगळ्या गोष्टी करते. त्यातही काही लिमिटेशन आहेत, कायद्याच्या याला थोडी बंधनं आहेत, पण काही लोकांना भारत सरकार चांगल्या प्रकारे त्यातून चांगला हेल्प करू शकतं. तर एकतर व्हिजिट विजावर जायचं नाही, जर जायचं असेल तर तुम्हाला भारत सरकार नोंदणीकृत अशा एजंट कडूनच जायचं आहे. आणि कुठल्याही प्रकारचं जर अडचण विदेशात राहताना आली तर पहिला आपला जो तिथली इंडियन कॉन्सुलेट आहे किंवा इंडियन एम्बेसी आहे त्यांच्यापर्यंत काही करून पोहोचायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आता ती इंडियन कॉन्सुलेट तुम्हाला दारात येणार नाहीये तिथल्या मदत करायला, कारण त्यांना लिमिट आहे. तुम्ही पळून जा, त्या एजंटच्या त्या रूम मधनं पळून जा, काही करून तुम्ही त्या कॉन्सुलेटच्या आतमध्ये पोहोचा. जेव्हा तुम्ही त्या एम्बेसीच्या आतमध्ये पाऊल टाकताय त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे भारत सरकारच्या याच्यामध्ये आहात आणि त्यावेळेला 100% भारत सरकार तुम्हाला भारतात परत यायला मदत करू शकतं. तर ह्या सगळ्या खबरदारी
युवकांनी घ्यायच्या. आपलंच सरकार आहे, आपल्यालाच मदत करायला आहे, रेडिओ सारखी ऑर्गनायझेशन आहे, तर या सगळ्या कोलॅबरेटिव्ह याने कुठलीही डिस्ट्रेस व्यक्ती भारतात येऊ शकते. आत्ताच्या काळामध्ये आपण युद्ध परिस्थितीमध्ये अनेक मिशन पार पाडलेली आहेत सरकारने, आपल्या लोकांना परत आणलेले आहेत. भारत सरकार आपल्याला मदत करायला आहे, रेडिओ सारखी संस्था आहे, तर त्यामुळे खूप चांगल्या म्हणजे प्रकारे खबरदारी. दुसरा एक विषय आहे की आपल्या रेडिओचा एक दुसरा विंग आहे, सी फेरर विंग. त्याच्यामध्ये म्हणजे मर्चंट नेव्हीमध्ये जी लोक कामाला जातात, आता आपल्याला माहिती मर्चंट नेव्ही लाखोने कमवतं, एवढंच माहिती आपल्याला, पण त्यांना काय फेस करावं लागतं कुणालाही माहिती नाही. ते जेव्हा त्यातून पाण्यातनं ट्रॅव्हल करत असतात त्यावेळेला नकळत ते अनेक बॉर्डर्स त्या देशांच्या ते क्रॉस करत असतात, त्यावेळेला अनेक नियमांचं उल्लंघन होतं. त्यामुळे अशा हजारोच्या संख्येने मर्चंट नेव्हीत काम करणारी लोक ही वेगवेगळ्या देशांच्या जेलमध्ये अडकून आहेत आणि त्यांचे रूल्स रेग्युलेशन हे रेग्युलर रूल्स रेग्युलेशन प्रमाणे नसतात. ते पूर्ण मरीनचे त्यांचे वेगळे आहेत, कायदे कानून वेगळे आहेत, त्यांचे लॉज वेगळे आहेत. त्यांना परत आणायचं असेल तर त्याच्या प्रक्रिया पूर्ण वेगळ्या आहेत. तर रेडिओचे 2 ऍडवायझर आहेत, कॅप्टन संजय पराशर आणि कॅप्टन गजानन करंजीकर. हे सी फेरर विंग पूर्णपणे हँडल करतात आणि मर्चंट नेव्हीतली कुठलीही व्यक्ती कुठल्याही देशामध्ये अडकलेली असेल तर त्यांना परत आणायला मदत करतात. तर मर्चंट नेव्हीमध्ये पण सेम हा फेक एजंटचा विषय आहे. तिथेही मुलं कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेतात, ती इन्स्टिट्यूटच मुळात फेक असते. त्यामुळे मर्चंट नेव्हीचे ट्रेनिंग घेताना पण तुम्ही खरंच भारत सरकारने म्हणजे ती ऑथराइज्ड एजन्सी आहे का, डीजी शिपिंग हे डिपार्टमेंट आहे त्यांचं भारत सरकारचं, तर डीजी शिपिंग कडे ती रजिस्टर्ड ती इन्स्टिट्यूट आहे का, आणि तुमचा जो एजंट आहे तो सगळा डीजी शिपिंगच्या प्रोसिजर्स कम्प्लीट करून तुम्हाला पाठवतोय का, हे सगळं कायदेशीर ज्या बाबी आहेत कागदोपत्री सगळं व्हेरीफाय करूनच भारताच्या बाहेर लोकांनी पाऊल टाकायला पाहिजे. किती विस्तृत आणि फार गरजेचं, म्हणजे माहितीच नाहीये मुलांनाच काय पालकांनाही माहिती नसलेला हा विषय तुम्ही अत्यंत विस्तृतपणे मांडला आणि खूप मोठं काम करतंय रेडिओ फाउंडेशन. आणि रेडिओ फाउंडेशनच्या CEO म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावेत तितके थोडे आहेत. खरं तर तुमच्या ऋणातच राहायला पाहिजे सर्व दर्शकांनी आणि अशा मुलांनी तरुणांनी की जे फसले जातात. कारण काय असतं, आपल्यावर समोर फक्त ग्लॅमर असतं, गारुड असतं, मला हे करायचंय, मग त्याचा हे कुठल्याही प्रकारे घाबरवण्याचा संदेश नाहीये. विदेशात जायला पाहिजे, जा, पण या सगळ्या ज्या आत्ता मॅडमने सांगितल्या त्या सगळ्या शक्यता तपासून पहा, त्याची सत्यता तपासून पहा आणि मगच बाहेर पाऊल पडा. मॅडम, मनापासून धन्यवाद तुमचे लडबाप्पूतर्फे. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये इथं थांबूया, पण मॅडमना जाता जाता त्यांच्या या विस्तीर्ण अशा कार्याला आपणही थोडंसं बळ देऊया, आपणही शुभेच्छा देऊयात आणि एकच म्हणूयात नेहमीप्रमाणे, लडबाप्पू.